काटा रीताची धार याच्या बघ हे झाला गोळा बुरा आता यो भवरा भवरा पागल झाला माझा दिल काटा आता जो तुम्ही प्रीमियम व्हिडिओ पाहिला तो इंस्टाग्रामला खूपच ट्रेंडिंगला चाललेला आहे. त्याच्यावरती आपण हे ट्रेक क्रिएट केलेले आहे सॉन्गवरती आणि यामध्ये तुम्ही ना गर्ल्स अँड बॉयचे दोन्हीचे सुद्धा फोटो यूज करून तुमचा स्वतःचा व्हिडिओ इथे क्रिएट करू शकता. तर आता तुम्हाला काय करायचं, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट तुम्हाला ते ओपन करायचं आहे आणि चॅनलवरती आपले कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असे तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती ट्युटोरियल या चॅनलवरती मिळून जाते मराठी भाषेमधून. तर आता सिम्पली इथे आपण कॅपकट ओपन केलेला आहे. इथे आपण कॅपकट ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला सिम्पली न्यू प्रोजेक्ट ऑप्शन आहे त्यावरती आपल्या इथे क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर बीटमा व्हिडिओ आपण दिला आहे तो तुम्हाला इथे स्लाइड करायचा आहे, इथून ॲड करून घ्यायचा आहे. तर इथे आपण बीटमा व्हिडिओ इथे ॲड केलेला आहे. बीटमा व्हिडिओ इथे ॲड केल्यानंतर ह्याच बीटमा व्हिडिओवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर खाली खूप सारे ऑप्शन मिळून जाते. थोडे इथे स्क्रोल करायचं, मग एक्स्ट्रा कोडचं एक ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. इथून आपलं सॉन्ग ॲड होऊन जाईल. सॉन्ग ॲड झाल्यानंतर हा जो बीटमा व्हिडिओ असेल त्यावरती क्लिक करायचं. ह्या बीटमा व्हिडिओमध्ये आपण बीट दिलेले आहेत ते तुम्ही बघू शकाल की 1 2 3 अशा बीट आहेत. तर ह्या बीट आपल्या बदलले जाते सिम्पली 35 पर्यंत. तर हे आपले बीट जिथून चेंज होतील तिथून हा जो व्हिडिओ असेल तिथून स्पीड करायचा आहे. तर पहिली बीट आपली इथे चेंज होत आहे. ठीक आहे, अशा प्रकारे. तर ह्याच व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर पहिलं ऑप्शन स्प्लिट आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. आता ह्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होते. ठीक आहे, ह्याच व्हिडिओवरती क्लिक करून स्प्लिट करूया. अशा प्रकारे हा जो व्हिडिओ असेल तो शोच्या बीटमध्ये मला स्प्लिट करत नाहीच आहे. स्प्लिट केल्यानंतर आता इथं मला सिम्पली काय करायचं, हा जो आपला पहिला भाग आहे ना व्हिडिओचा त्यावरती क्लिक करायचा आणि खाली थोडं इथे स्क्रोल करा. ठीक आहे, रिप्लेच ऑप्शन मिळून जाईल तुम्हाला. त्यावरती क्लिक करू येतो मला तुमच्या स्वतःचा इथं फोटो ॲड करायचा आहे. तरी तुम्ही ना ज्यांचा पण तुम्ही हा व्हिडिओ क्रिएट करा त्यांचे फोटो सिम्पली इथून ॲड करून घ्यायचा. तर इथे आपण हा फोटो ॲड केलेला आहे. तर सेम प्रोसेस आपल्याला ना प्रत्येक बीटला इथून एकच फोटो इथून ॲड करून घ्यायचा आहे. अशा पाहिजे सर्व बीटला इथून एक फोटो ॲड करून घ्यायचा आहे. तर मी काय करतो, इथून सर्व बीटला एकच फोटो इथून ॲड करून घेतो. येथे तुम्ही बघू शकाल की सर्व फोटो आपण बीट नाव इथून ॲड करून घेतलेले आहेत. तर सिम्पली आपण ॲड केल्यानंतर आता मग काय करायचं, हा जो आपला पहिला फोटो आहे ना त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला 2 नंबरला ॲनिमेशनचा एक ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली तुम्हाला इनच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. ठीक आहे, इनमध्ये नंतर यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल क्रॉस ओपनचा, तो इथून स्लाइड करायचा आहे. अशा प्रकारे बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्या पुढं सिम्पली आउटमधला क्रॉस क्लोजचा जो इफेक्ट असेल जो स्लाइड करा. अशा प्रकारे बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा. पुन्हा त्याच्या पुढं सिम्पली इनमधलाच आपला क्रॉस ओपनचा इथून एक स्लाइड करायचा इनमधला. पुन्हा आपल्या त्याच्या पुढला आउटमधला क्रॉस क्लोजचा इथून एक स्लाइड करून घ्यायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा. त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली कॉम्बोमधला स्लिप अँड स्लाइड 2चा इथं एक स्लाइड करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढं सिम्पली कॉम्बोमधला स्लिप अँड स्लाइड 1चा इथं एक स्लाइड करून घ्यायचा. अशा प्रकारे हे जे 2 इफेक्ट असतील ना त्याच्या दोन्ही पुढच्या 2 फोटोला इथून स्लाइड करायचे. ठीक आहे, त्याच्यानंतर हा जो आपला 5 सेकंड आहे तिथला फोटो आहे त्या फोटो सिम्पली इनमधलाच हा जो आपला आहे ना स्लाइड अँड फ्लिपचा जो इफेक्ट असेल तिथून स्लाइड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा आणि ह्याची जी खालची लेंथ असेल ती संपूर्ण यायची. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आता पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली कॉम्बोमधलाच प्लॅन नंबर 1चा तो एक स्लाइड करायचं. त्याच्या पुढं पुन्हा कॉम्बोमधलाच आपल्याला सिम्पली डिस्टोराइटचा जो इफेक्ट असेल तो स्लाइड करायचा. त्याच्यानंतर पुन्हा आपल्या त्याच्या पुढं सिम्पली कॉम्बोमधलाच प्लॅन नंबर 2चा तो एक स्लाइड करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली डिस्टोर लेफ्टचा तो एक स्लाइड करायचा. कॉम्बोमध्ये हा इफेक्ट तुम्हाला मिळून जाईल. स्लाइड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्या पुढं सिम्पली इनमधला रेक्टँगल आउटचा जो इफेक्ट असेल तो स्लाइड करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली कॉम्बोमधला स्लिप अँड स्लाइड 2चा तो एक स्लाइड करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली कॉम्बोमधला स्लिप अँड स्लाइड 1चा तो एक स्लाइड करायचा. हेच 2 इफेक्ट रिपीट करत आपल्या सिम्पली 9 सेकंद तिथल्या फोटोला द्यायचा. त्याच्यानंतर 9 सेकंदाच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली ना इनमधला हा जो आपला आहे ना 3 पार्टचा जो इफेक्ट असेल तो स्लाइड करायचा आहे. जे पण मी इथे इफेक्ट सांगत आहे त्याची सर्व नावं तुम्हाला वरती मिळून जातील. तर सिम्पली हा इथून इफेक्ट स्लाइड करून ह्याची लेंथ असेल खालची संपूर्ण बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा हा फोटो आहे त्या फोटो सिम्पली कॉम्बोमधला झूम 1चा जो इफेक्ट असेल तो स्लाइड करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या फोटो सिम्पली कॉम्बोमधला बाउन्स रशचा जो इफेक्ट असेल तो स्लाइड करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली कॉम्बोमधला झूम 1चा तो एक स्लाइड करायचा. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली ना इनमधलाच हा जो आपला इफेक्ट असेल हे तुम्ही बघू शकाल की
हर्टचा इथून सिलेक्ट करायचा आहे आणि बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं आहे. आता त्याच्या पुढचा हा फोटो आहे ना, त्या फोटोला सिम्पली कॉम्बोमधला डायनामिक्स एक टूचा जो इफेक्ट असेल इथून सिलेक्ट करायचा. हाच इफेक्ट तुम्हाला इथून सिलेक्ट करत करत सिम्पली हा जो आपला आहे ना 16 सेकंदाच्या मागचा हा फोटो आहे, त्या फोटोपर्यंत इथून हाच एकच इफेक्ट इथून तुम्हाला सिलेक्ट करायचा फोटोला. त्याच्यानंतर 16 सेकंदात इथला फोटो सिम्पली कॉम्बोमधला हा जो आपला झूम वनचा इथून इफेक्ट असेल इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे, त्या फोटो सिम्पली ना इनमधला हा जो आपला इफेक्ट आहे लव लेटर टूचा इथून सिलेक्ट करून ह्याची लेंथ असेल खालची संपूर्ण बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा फोटो आहे, त्या फोटो सिम्पली इनमधलाच स्लाईड अँड फ्लिपचा जो इफेक्ट असेल इथून सिलेक्ट करायची सुद्धा लेंथ खालची संपूर्ण बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे, त्या फोटो सिम्पली इनमधला हा जो आपला ग्लास विपचा जो इफेक्ट असेल तो सिलेक्ट करायचा आणि बरोबरच्या नावावरती क्लिक करायची सुद्धा लेंथ खालची संपूर्ण यायची तुम्हाला. त्याच्यानंतर हा जो आपला शेवटचा फोटो असेल त्या फोटो सिम्पली इनमधला क्रॉस ओपनच्या तर स्लाईड करायची सुद्धा लेंथ असेल खालची संपूर्ण बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं आहे. तर इथून हे सर्व फोटोला इफेक्ट दिल्यानंतर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, पहिल्यांदा यायचं आहे. पहिल्यांदा आल्यानंतर तुम्हाला सिम्पली इथे इफेक्टचं ऑप्शन आहे खाली, त्यावरती इथून तुम्हाला क्लिक करायचं आहे. पुन्हा तुम्हाला व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला सिम्पली डेकोरच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये आल्यानंतर तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल गर्ल्स सिक्रेट्स, इथून स्लाईड करून बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं. ह्याच्यापेक्षा लेंथ असेल पहिले जे 4 फोटो आहेत त्या 4 फोटोला ठेवायचे. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला आहे इथून बघू शकाल की 5 सेकंदाचा पुढचा फोटो आहे जो आपण स्प्लिट केला ते द्यायचं आहे आणि पुन्हा व्हिडिओवरती क्लिक करून स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. अशा प्रकारे यामध्ये आल्यानंतर तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल 3 लेअर मिररचा, इथून स्लाईड करून बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं आहे आणि ह्याच्यापेक्षा लेंथच आहे सिम्पली हा जो आपला आहे ना म्हणजे 5 सेकंदाच्या पुढचा हा फोटो आहे, त्या फोटोला त्याच्या पुढच्या फोटोला म्हणजे 7 सेकंदाच्या मागचा हा फोटो आहे, म्हणजे 5 आणि 7 सेकंदाच्या मागचे जे पण मध्ये फोटो असतील त्या सर्व फोटोला ह्याच्यापेक्षा लेंथ असेल ते तुम्हाला ठेवायचे. ठेवल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. फिल्टर 0 करून व्हर्टिकल तुमच्या फोटो नसा इथून ॲड करायचा. अशा प्रकारे ते इथून आपलं एवढं बास आहे. त्याच्यानंतर बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं आहे. आता हाच इथून इफेक्टवरती क्लिक करून डुप्लिकेट करायचं आहे. डुप्लिकेट केल्यानंतर ह्या लेअरवरती क्लिक करून सिम्पली जी आपली ना इथून बघू शकाल की 10 सेकंदाच्या पुढचा हा फोटो आहे, त्या फोटोपासून सिम्पली हा जो आपला 13 सेकंदाच्या मागचा हा फोटो आहे तिथपर्यंत आणून ठेवायची लेंथ. ठेवल्यानंतर सिम्पली हा जो आपला इथून बघू शकाल की 17 सेकंदा तिथला फोटो जे आपण स्प्लिट केला ते त्याचं अशा प्रकारे इथे आल्यानंतर व्हिडिओ एक्टवरती क्लिक करायचं आहे आणि स्पारेटच्या ऑप्शनमध्ये येऊन यामध्ये मग इफेक्ट म्हणजे ब्लॅक फ्लॅश 2चा इथून स्लाईड करा. अशा प्रकारे बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं आहे आणि ह्या ज्यापेक्षा लेंथ असेल 17 सेकंदाच्या फोटोपासून सिम्पली शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर सिम्पली हा जो व्हिडिओ असेल इथून आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टचं ऑप्शन दिलेलं आहे, त्यावरती इथून आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथून तुमचा जो व्हिडिओ असेल इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.